जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे। आणि श्री संत चोखोबांवर जे आपण एक त्यांचा अभ्यास पाहत आहोत, तर प्रथम तुम्हाला सांगतो मी की श्री संत चोखोबाच्या जन्माबद्दल आपण आता पाहणार आहोत। अनेक दंतकथा असतील, कदाचित त्याला सायन्सचा आधार देखील नसेल आणि हळूहळू ह्याचा मूल होईल देखील, परंतु एक लोकस्तवन ज्याला आपण लोकगीत म्हणतो, प्रचलित अशी लोकगीतं भरपूर असतात ना। तद्वतच श्री संत नामदेव महाराज म्हणजे चोखोबांच्या समकालीन किंवा चोखोबांचे गुरुजी म्हणावे तर त्या नामदेव महाराजांनी आपल्या गाथेमध्ये जो अभंग लिहिलेला आहे, त्या अभंगाला तुम्ही सायन्सची डिग्री न लावता एक भक्तिप्रेमानं पाहावं। वास्तविक पाहता त्यांनी जे दिलेल्या अभंगामधील घटना ह्या सत्य स्वरूपाच्याच असतील काय, तर तसं बिलकुल सांगता येणार नाही। मनुष्य मात्राचा जन्म हा आई आणि वडिलांच्या एकापासूनच होत असतो। अयोनीच कोणी जन्मत नसतो, परंतु एकाएकाला कोणी नामदेव महाराजांना नाही का कोणी शिंपल्यात जन्मला वगैरे म्हटलं गेलं। आणि नवनाथ कथाचा जर आपण वाचलो तर सगळे नवनाथ हे वेगवेगळ्या ठिकाणी देखील जन्मलेले आपण पाहतो नाही का। उदाहरणार्थ गोरखनाथ कुठे जन्मले तर ते राखीच्या ढिगारामध्ये, मच्छिंद्रनाथाचा जन्म कुठं झाला तर माशाच्या पोटामध्ये, कानिपनाथाचा जन्म कुठं झाला तर हत्तीच्या कानामध्ये। म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीनं एक कथन केलेलं असतं। पण एक लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या आपण रूपकात्मक पाहिजे असतात, रूपकात्मक। आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ काय, कानिपनाथ घ्या। कानिपनाथाचा जे म्हणतो ना आपण हत्तीचा कान वगैरे, मग इथं काय दाखवलं, हत्ती दाखवला। आता हत्ती म्हणजे काय, हे कशाचं प्रतीक आहे, हे कुणाची खून आहे, कोणाच्या स्वप्नामध्ये हत्ती आला होता आणि माझा पुढील जन्म मी तुझ्या पोटी घेईन, हे कोणी कुणाला सांगितलं होतं। मग हत्तीचं एवढं प्रस्त सगळ्या दगडावर कसं काय कोरलं गेलं। गजोत्तम म्हणजे काय, गजोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ हत्ती म्हणजे काय, त्या हत्तीच्या कानातून जन्म होतो तो कानिपनाथ। मग हे याला संदर्भ कुठं जोडला जातोय का, हा संपूर्ण हा सगळा प्रवास तुम्हाला अध्यात्माच्या अभ्यासातून तुम्हाला करायचा आहे। इथं जी कथा सांगितलेली आहे ती अशाच पद्धतीने आहे। वास्तविक पाहता नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये कोठेही हा अभंग लिहिलेला नाही। लोकगीत जरी म्हटलं असेल पण तिथं आले नामा म्हणे, मग नामा म्हणे म्हणजेच नामदेवाचा तो अभंग। मग नामदेवाचा हा अभंग नामदेव गाथ्यामध्ये मला तरी सापडलेला नाही। कृपया ज्याला सापडेल त्यांनी कृपया मला अभंग क्रमांक देखील कळवावं। जसं मी ज्ञानज्योती भंतेजींना आव्हान केलं होतं की त्यांनी जे आम्ही जातो पंढरपूर धम्मनगरे असं त्यांनी जो अभंग सांगितला होता, आणि तो त्यांनी सांगितलं होता निवृत्तीनाथांनी नाथ असे म्हणले म्हणून, निवृत्तीनाथ असे म्हणले आम्ही जातो धम्मनगरे वगैरे। पण निवृत्तीनाथाच्या अभंगाच्या गाथेमध्ये मला हा अभंग कधीही भेटलेला नाही ना आढळलेला नाही वास्तविक पाहता। मग अशा पद्धतीचं हाही अभंग आहे, अशा अभंग आहेत। कृपया अशा अभंगाचे मला क्रमांक जे कोणी वाचक अभ्यासक असतील त्यांनी मला पाठवावेत। म्हणून आजचा जो अभंग आहे हा नामदेवांच्या नावावर आहे, परंतु नामदेव गाथेमध्ये मला मात्र सापडलेलं नाही। ज्याला सापडेल त्यांनी मला क्रमांक कळवावा। अभंग असा आहे, कोरेगावी एक पाटील तो भला। म्हणजे हे अभंग कशाचा आहे, श्री संत चोखोबा महाराजांच्या जन्माच्या संदर्भामध्ये असलेला हा अभंग आहे। तो श्री संत नामदेव महाराजांच्या नावावर आहे। कोरेगावी एक पाटील तो भला, निज ध्यास त्याला विठोबाचा, देई आदी फळे देवादी देवा, मग घाली भरवा फुले मुखी।
लागली नूतन आंबियाशी फळे. सोपं साधं मराठी आहे, काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. थोडंसं चालीमध्ये याच्यासाठी म्हणतो की त्या अभंगाला थोडासा गोडवा निर्माण व्हावा. त्याची मूळ चाल कशी आहे ती मात्र, आता कुठलाही अभंग घ्या तो कुठल्याही चालीत बसतो, कुठल्याही रागात बसतो, हेही लक्षात घ्या. हा प्रसंग सांगितलेला आहे चोखोबाच्या जन्माच्या संदर्भामध्ये. पुन्हा वाचा. कोरेगावी एक पाटीलत भला. डबल कधीच म्हणणार का, कारण मोठा अभंग आहे. कोरेगावी एक पाटीलत भला, निधध्यास त्याला विठोबाचा. देई आदी फळे देवादी देवा, मग घाली बरवा फुले मुखी. लागली नूतन आंबियाशी फळे, त्यातून निवडिले गोड गोड. कुणी? पाटलांनी. भरून 2 डाला मोजून 1,600, बोलवी एस्करास महारा लागी. म्हणजे सुदामा एस्कराला बोलून घेतलं. डाला न्यावयाचे दुजे नाही कोणी. डाला म्हणजे टोपल्या, आंब्यानं भरलेल्या टोपल्या. ज्या पाटलानं पहिला आंबा किंवा पहिलं पीक ज्याला आपण म्हणतो ते कुणाला दाखवायचं? पंढरीच्या पांडुरंगाला. हा रिवाज होता कोरेगावच्या पाटलाचा. आणि म्हणून आंबे लागल्यानंतर पाटलांनी 2 डाली भरल्या, एकूण 1,600 आंबे भरले. आणि त्या सुदामा एस्कराला निरोप पाठवला की सुदामा ये रे बाबा, पंढरीच्या पांडुरंगाला हा नैवेद्य दाखवून ये. भरून 2 डाला मोजून 1,600, बोलवी एस्करास महारा लागी. डाला न्यावयासे दुजे नाही कोणी, घेतले कांते सीतेने आपुल्या. 2 डाल आहेत ना, मग एक सुदामाकड आणि एक त्याच्या बायकोकडे. तयाची तो कांता प्रेतवता सरी, ओजी नेई शिरी पंढरीशी. पंढरी समीप राहे 2 कोस, तेव्हा पंढरी निवास काय करी. झाला व्रत रूप हाले हनुवटी. पांडुरंगानं पाहिलं की माझ्यासाठी आंबे येतात, मग यांचं आपण सत्व पाहावं म्हणून पांडुरंगानं काय केलं? झाला व्रत रूप, व्रत म्हणजे म्हातारपण. झाला व्रत रूप हाले हनुवटी, टेकी तशी काठी हळूहळू. आळवी महारास क्षुद्रावंत फार, आळवी महारास क्षुद्रावंत फार, देई हातावर फळ एक. महार म्हणे स्वामी फळे पाटलांची. चोखोबा काय म्हणतो पांडुरंगाला? पांडुरंगाने मागणी केली, अरे बाबा मला भूक लागलेली आहे, मला एक फळ दे ना. त्यावेळी सुदाम काय म्हणतो? महार म्हणे स्वामी फळे पाटलांची, एका ब्राह्मणाचे नावी पत्र. कारण पाटलानं काय केलं होतं? आंबेमधून त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या ब्राह्मणाला म्हणजे बाडव्यानं एक पत्र दिलं होतं की या टोपलीतील 1,600 आंबे मी तुम्हाला पांडुरंगाच्या चरणी अर्पण करण्यासाठी पाठवित आहे. 1,600 आंबे. महार म्हणे स्वामी खंडोनी बिगारी, फळ देणे करी माझे नाही. मग ज्यावेळी पांडुरंगाने आंबा मागितला त्यावेळी तो महार काय म्हणाला? सुदामा काय म्हणाला? महाराज खंडोनी म्हणजे याच्यातून तोडून, म्हणजे 1,600मधून जर आंबा जर काढला खंडोनी, म्हणे स्वामी खंडोनी बिगारी. बिगारी म्हणजे ओझ वाहणार. ह्या ओझ्यातून जर एक आंबा काढला, खंडोनी म्हणजे काढणे. फळ देणे करी नाही माझे, माझ्या हातामध्ये नाही. करी म्हणजे हात. ह्या टोपलीतला एक आंबा काढून तुम्हाला देणं हे माझ्या हातात नाही, कारण तसं धान्याचं माझ्या पत्र आहे. इथे के सांगूने पुढे चाल केली,
मागून या आली कांता त्याची, आडवी महारनीशी क्षुधावंत फार, देई हातावर एक फळ. जे चोखोबा जो सुदामाला जी मागणी केली पांडुरंगाने एक आंब्याची, परंतु सुदामानं न देता पाठीमागून चालत असलेल्या सावित्रीनं मात्र त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून, त्या विठ्ठलाची अवस्था पाहून, कारण त्यांनी व्रतरूप घेतलं होतं, अत्यंत भुकेलं जात हो आहे म्हणून सांगितलेलं होतं. मग एक फळ काय केलं आमच्या सावित्री माने काय केलं, त्या पांडुरंगाच्या एक फळ ठेवलं आणि ऐकोनी वचन तिने केला शे निर्धार, 10वे हातावर तोरण ते. एक फळ दिलं का सावित्री मायनं आणि निघाली ती सुद्धा पुढं. मग ती पुढं झाल्यानंतर ते फळ काय केलं, फळं लावी मुखी चोखी आंबट तो आहे, परतोनी देत अतिचे करी. त्यावेळी त्या वृद्ध ब्राह्मणानं तो फळ चोखलं, तो आंबा चोखल्यानंतर हे आंबट आहे ग सावित्री म्हणून त्या सावित्रीच्या ओटीमध्ये टाकले. वास्तविक ते पांडुरंगाचं स्वरूप होतं. मग त्या सावित्रीने काय केलं, तो उष्टा घेतलेला आंबा आपल्या ओटीत ठेवला. आता डाली तर ठेवता येणार नाही, कारण तो तर उष्टा झालेला आहे. सांगता येईल म्हणले काय ते तिथं आपण निमित्त सांगू तुमच्या बडवे महाराजांना पंढरीला. घालीत नवे उष्टे माटी माझी, घेतला ओटी सावित्रीने, महारत महारीन आले पंढरीसी, ज्याचा डाल त्याची पात्र दिले. हे असे करून दोघं नवरा बायको पंढरीला आले. पंढरीला आल्यानंतर तिथं रावळामध्ये किंवा रावळाच्या बाहेर जातं हे बाहेरच की, तर तिथं बडव्यांना हाक मारली, सांगितलं की कोरेगावच्या पाटलांनी आपणाला आंबा दिलेला आहे आणि आंब्याबरोबर सोबत हे एक पत्र देखील दिलेलं आहे. त्यावेळी ब्राह्मणाने काय केलं, म्हणजे बडव्यांनी काय केलं, ते पत्र वाचलं आणि दुसऱ्या सहकार्याला सांगितलं घे रे ते मोजून आंबे. त्यावेळी काय झालं, एक आंबा कमी भरला. सांगावं लागते का हे. मग तो म्हणाला पंत एक आंबा कमी आहे. त्यावेळी त्या बडव्यांनी सुदामाला म्हटले, सुदामा अरे तू तर किती निष्ठावंत आहेस, किती पुण्यवंत आहेस, आणि एक आंबा तू न विचारता खाल्लास की काय. त्यावेळी सावित्रीने सांगितलं की घटना अशी आहे म्हणून तिनं ओटी पोटातला ते ओटीमध्ये ठेवलेला उष्टा आंबा काढण्यासाठी हात घातला असता. तिथं तिला जे बालिक दिसलं त्याचं नाव आहे चोखोबा. आता अशा पद्धतीत होऊ शकतं का. आपण जर तर्काची विचार जर केला तर कदाचित हे होऊ शकत नाही. परंतु आम्ही जर हा पारंपरिक इतिहास जर बघितला तर सगळ्यांचे जन्म हे असेच का सांगितलेत, विचार करा. तर या लोकगीताचं वैशिष्ट्य असं आहे की नामा म्हणे या चरणावरून हे नामदेवाचे गीत असं वाटत जरी असलं तरी नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये हे गीत सापडलेलं नाही. मला तरी सापडलं नाही. ज्याला सापडेल त्यांनी मला क्रमांक सांगावा. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय आपण श्री संत चोखोबा यांच्यावर भरपूर प्रमाणामध्ये बोलणार आहोत. कारण दिल्लीचे एक नवयान बनते जे आहेत त्यांनी या चोखोबावर फार मोठी डिग्री घेणार आहेत. कदाचित ती PhD वगैरे घेणार आहेत आणि ते ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यादरम्यान आपल्या पंढरपूर निवासी, म्हणजे थोडक्यात काय माझ्याकडेच ते राहणार आहेत 8-10 दिवस आणि ते थोडंसं संशोधन करणार आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की मला चोखोबांचं संपूर्ण वाङ्मय म्हणा, साहित्य म्हणा, तर त्यांच्या समवेत मी देऊळगाव राजाला देखील जाणार आहे, मेहुणपुरा राजाला देखील जाणार आहे. आणि आमच्या माझ्या कमलाताईला सांगतो की कमलाताई मी
मेहुणगाव राजाला जाणार आहे आणि कदाचित ते नोव्हेंबर महिन्यात मी जाणार आहे. तुम्हाला नंतर मी फोन वगैरे करेन. धन्यवाद. माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि चोखोबाचा हा जो आपण भाग घेतलेला आहे ना तो सविस्तर पहा, अभंगासहित पहा, दररोज पहा. पाली विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले ग्रुप बनवा. त्यांच्यासाठी देखील मी 10 मिनटं स्वतंत्रपणे असं पूर्ण पाली लिपी साहित्य आणि त्याचा इतिहास वगैरे किंवा भाषा शैली असेल, काय वाङ्मय असेल, काय सम्राट अशोककालीनचे लेख असतील तर हे सगळं त्याच्यामध्ये येईल. आपण आपले स्वतंत्रपणे असा एक ग्रुप बनवा. ग्रुपाची मला ते माझा पोरगा जो आहे ना तो सगळं करून देतो म्हणाला, म्हणून मी तुम्हाला हे बोलणे धाडस केलं. तर सब पापस अकरणं कुशल उपसंपदा सचित पर्योदपणं एतं बुद्धान शासनं नमो बुद्धाय. कोणता बुद्ध? गौतम बुद्ध की भगवान बुद्ध? लवकरच हा विषय घेऊन तुम्हाकडे मी येणार आहे. नमो धम्माय नमो संघाय. साधू साधू साधू. आणि ह्या 2 बुद्धांची घालमेल कोणी केली, कुठल्या काळामध्ये केली, कुठल्या सम्राटाच्या काळामध्ये झालेली आहे. आणि तदनंतर जे वेगळं स्वरूप दिलेलं आहे वैदिकांना आणि ज्याला आपण एक बौद्ध संस्कृतीचं रूपांतर त्यांनी हिंदू संस्कृतीमध्ये कसं केलं हेही पुन्हा मी योगायोगाने तुम्हाला सांगणार आहे, वज्रयानाचा एक आधार घेऊन. तोपर्यंत इथंच मी थांबतो. सर्वांना सुखी लाभावो. जय भीम, जय भीम, जय भीम.